हसनाबाद पोलिसांची मोठी कारवाई, हद्दपार आरोपी गावठी पिस्तुलासह जेरबंद. पोलीस ठाण्याच्या पथकाने शनिवारी मे 23 एक मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली आहे. जिल्हा प्रशासनाने हद्दपारीची शिक्षा ठोठावलेला आरोपी जुनेश शेख आरेफ वय 25 रा लतीफपूर याला पोलिसांनी बेकायदेशीर गावठी पिस्तुलासह रंगेहात ताब्यात घेतले आहे. गुप्त बातमीदाराने दिलेल्या अचूक माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. नातेवाईकाला भेटायला आला अन जाळ्यात अडकला. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी जुनेश शेख आरेफ याला गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे परिसरातून हद्दपार करण्यात आले होते. मात्र हद्दपारीचा आदेश झुगारून तो मे 23 रोजी लतीफपूर येथे आपल्या एका नातेवाईकाला भेटण्यासाठी गुपचूप आला होता. याची खात्रीशीर माहिती हसनाबाद पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने पथक तयार करून लतीफपूर येथे रवाना केले. अंगझडतीत सापडले घातक शस्त्र. पोलीस पथकाने लतीफपूर येथे सापळा रचून आरोपीला गाठले. पोलिसांना पाहताच तो पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. संशयावरून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी पिस्तूल आढळून आले. पोलिसांनी शस्त्र जप्त करत आरोपीला तात्काळ बेड्या ठोकल्या आणि हसनाबाद पोलीस ठाण्यात आणले. गुन्हा दाखल. पोलिसांचे सर्वत्र कौतुक. हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करणे आणि बेकायदेशीर घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध हसनाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सखाहरी तायडे करीत आहेत. यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई. सदरची धडक कारवाई जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहभागी पथक. या यशस्वी कामगिरीत सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पोउपनी सखाहरी तायडे, सागर देवकर, निलेश खराट, दीपक सोनोने, भाऊसाहेब पवार, उमेश पवार आणि नारायण चरावंडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. हद्दपार असतानाही गावात येऊन दहशत माजवण्याच्या प्रयत्नात असलेल्या गुन्हेगाराला शस्त्रासह जेरबंद केल्यामुळे हसनाबाद पोलिसांच्या या कामगिरीचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.